नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन्ही धरणात समाधानकारक पर्जन्यमानामुळे मुबलक प्रमाणात जलसाठा झाला आहे। त्यामुळे 25 सप्टेंबरपासून नंदुरबार शहराला आता 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली आहे। गेल्या वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा नसल्याने आठवड्यातून 2 दिवस नंदुरबार नगरपालिकेकडून पाणीपुरवठा सुरू होता। परंतु मुबलक पावसामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर जलसाठा झाला असून व या जलसाठ्यात दररोज वाढ होत आहे। त्यामुळे नंदुरबार शहरात एका दिवसात पाणीपुरवठा करण्याचे निर्देश नंदुरबार नगरपालिकेचे मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आले होते। मात्र पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाच्या तांत्रिक बिघाडामुळे ते शक्य होत नव्हते। येणाऱ्या 25 सप्टेंबरपासून 1 दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याचे आदेश नगरपालिकेने काढले असल्याचे मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले। मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा नागरिकांना करावा लागत होता, तो आता करावा लागणार नाही। तसेच नागरिकांनाही पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी यावेळी केले आहे। या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये पर्जन्यमान चांगलं झाल्यामुळे नंदुरबार शहराला पिण्याचं पाणी देणाऱ्या दोन्ही धरणांमध्ये धरणं पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत। धरणामध्ये अजून पाणी येत आहे म्हणून नंदुरबार नगरपालिकेच्या सीओना मी सांगितलं की आपण आठवड्यातून 2 दिवस पाणी पुरवठा करतो शहराला, तर आपण 1 दिवसात पाणी पुरवठा करावा म्हणून मी त्यांना 15 तारखेला निर्देश दिले होते। परंतु या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या ज्या मोटारी आहेत त्याच्यामध्ये एक मोटार बिघडल्यामुळे तो पाणी पुरवठा 1 दिवसाआड करायला उशीर होतोय। म्हणून काल नगरपालिकेने आदेश काढले की 25 सप्टेंबर 2024 पासून शहराला 1 दिवसाआड पाणी पुरवठा सुरू होईल, जेणेकरून लोकांना जी अडचण होती, भांड्यांमध्ये सर्व पाणी भरून ठेवावं लागत होतं, ते या पुढच्या काळामध्ये भरावं लागणार नाही। त्यांना मुबलक असं पाणी आपल्याला मिळेल आणि दररोज असं स्वच्छ असं पाणी मिळेल। त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगलं होईल आणि सर्व वापराच्या दृष्टीने सुद्धा चांगलं होईल। म्हणून आता पाणी पुरवठा मोठ्या प्रमाणामध्ये होत असल्यामुळे पाणी आपण निश्चितपणानं व्यवस्थित वापरा, योग्य वापर करा, एवढीच आपल्या सर्वांना माझी विनंती आहे।